नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। पहा, दत्त जयंती जवळ आली आहे। दत्त जयंती निमित्त आपण 21 दिवसांच्या अत्यंत प्रभावी अशा स्वामींच्या दत्तमाऊलींच्या सेवा करणार आहोत। सेवा कोणत्या कोणत्या करायच्या याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे बघा। उद्या 13 नोव्हेंबर आहे आणि उद्यापासून आपल्याला या सेवा करायला सुरुवात करायची आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत प्रभावी अशी सेवा बघणार आहोत। ही सेवा आपण 13 नोव्हेंबरला चालू करून 4 डिसेंबर पर्यंत म्हणजेच 21 दिवसांची सेवा आपण करू शकतो। ज्यांना गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा आहे आणि ते कामामुळे करू शकत नाही अशांनी हे 2 अध्याय रोज दत्त जयंतीपर्यंत आपल्याला वाचायचे आहे। बघा, दत्त जयंती निमित्त गुरुचरित्र पारायण सप्ताह, अखंड नाम जप सप्ताह हा आपल्या जवळच्या स्वामींच्या केंद्रात दत्तांच्या मंदिरात हा भरवला जातो। तुम्हाला देखील गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर तुम्ही नक्कीच तिथे जाऊन सहभागी होऊन तुम्ही देखील गुरुचरित्र पारायण करायचं आहे। गुरुचरित्र पारायण करत असताना दिवसन रात्र अखंड नाम जप विनावादन ह्या सेवा केल्या जातात। रात्रीचे 12 तास आणि दिवसाचे 12 तास असे संपूर्ण 24 तास 7 दिवस संपूर्ण ही सेवा केली जाते। त्याचप्रमाणे आपण घरी देखील गुरुचरित्राचं पारायण करू शकतो। ते कसं करायचं माहिती नसेल तर आपल्या चॅनेलवर व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात। आता ज्यांना खूप आर्थिक अडचणी आहे, काही करून मार्ग मिळत नाही, आर्थिक समस्या आहे, एखादा प्रश्न सॉल्व्ह होत नसेल, एखादी गोष्ट निवारण होत नसेल, खूप काही करून कुठलीच इच्छा पूर्ण होत नसेल तर आपण आवर्जून ही अगदी छोटीशी सेवा 21 दिवस दत्त जयंतीपर्यंत आपण करायची आहे। नाही ना तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य, नका करू। नाही तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत पारायण करणं शक्य, नका करू। फक्त आणि फक्त ही सेवा तुम्ही निस्वार्थपणे 21 दिवस तुम्हाला करायची आहे। पहा, ही सेवा निस्वार्थपणे पूर्ण विश्वास ठेवून तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत 21 दिवस करायचे आहे। 100% तुम्हाला याची रिझल्ट बघायला मिळणार आहे। बघा, ज्यांनी ज्यांनी या सेवा केल्या असतील त्यांनी नक्कीच त्यांचे अनुभव आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून इतरांना त्या कमेंट्स वाचून देखील त्यांना याचे अनुभव ऐकून त्यांना देखील ह्या सेवा करण्यासाठी मदत होईल। बघा, ज्यावेळेस एखाद्याचा अनुभव कळतो की ह्या सेवेने कोणाला कोणाचा कोणता प्रश्न मार्गी लागला किंवा कोणाला काय अनुभव आला हे जर का इतरांना आपण सांगितलं तर बघा, यामुळे इतर जण देखील ह्या सेवेमध्ये येतात, इतर देखील ह्या सेवा करायला चालू करतात। कारण त्यांना याचे अनुभव नसतात, माहिती नसते आणि नवीन असल्यामुळे ते कसं करायचं याची भीती वाटत असल्यामुळे बरेच सेवेकरी सेवा करत नाही आणि त्यांच्या आर्थिक समस्यांना ते सामोरे जात असतात, परंतु यातून त्यांना कुठलाही मार्ग मिळत नसतो। यासाठीच आपण आपल्या कष्टाबरोबर काही आध्यात्मिक गोष्टी करणं गरजेचं आहे, काही आध्यात्मिक मार्ग करण्याची गरज आपल्याला आहे। या दत्त जयंतीच्या अलीकडच्या आणि पलीकडच्या काळात काही प्रमाणात दत्त तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात, सकारात्मक असतात। या काळात जर का आपण काही सेवा केल्या, काही उपाय केले, काही उपायांसाठी काही सेवा केल्या तर याचं फळ आपल्याला 100 नाही 101% मिळत असतं। दत्त गुरु हे सर्वांसाठी बसलेले आहेत। जो कोणी त्यांची सेवा अगदी मनापासून करतो त्याला 100% ते फळ देत असतात आणि इतर वेळेस आपण जी सेवा करतो याचं जेवढं फळ आपल्याला भेटतं त्यापेक्षा 10 पटीने अधिक फळ आपण जर का ह्या दत्त जयंती निमित्त काही सेवा केल्या तर याचं मिळत असतं। आता ज्यांना कुठल्याच इच्छा नसतील, कुठल्याच अडचणी नसतील, त्यांनी देखील आपल्यासाठी, आपल्या घरासाठी निस्वार्थपणे ह्या सेवा करायच्या आहे आणि जो अडलेला असेल, नडलेला असेल त्याला देखील ह्या सेवा तुम्ही सांगू शकता, त्याला ह्या सेवेमध्ये तुम्हाला आणायचं आहे। सेवा कशी करायची हे तुम्हाला त्याला दाखवून द्यायचं आहे। तुम्ही ह्या काळामध्ये स्वामी समर्थांची सेवा करा, दत्तगुरूंची करा, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा किंवा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं नामस्मरण तुम्ही जास्तीत जास्त करा। तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला होईल ती सेवा तुम्ही करायची आहे, परंतु सेवा आपल्याला करायची आहे। आता बघा, ज्याला काहीच करून कुठलाच मार्ग मिळत नाही, आर्थिक अडचणी खूप आहे, पैसे टिकत नाही, आलेला पैसा आपल्याला पुरत नसेल, योग्य ठिकाणी जात नसेल तर आपण आवर्जून ह्या सेवा करायच्या आहे। आपल्याला गुरुचरित्रातील अध्याय 14 हा पठण करायचा आहे।
आणि गुरुचरित्रातील अध्याय 18 हा पठण करायचा आहे। तुम्हाला 14वा अध्याय आणि 18वा अध्याय हे 2 अध्याय तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत 21 दिवस पठण करायचे आहे। तुम्ही इच्छापूर्तीसाठी सेवा करत असाल तर मी तुम्हाला सांगते, तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प सोडून ही सेवा करायची आहे। इच्छापूर्तीसाठी तुम्ही सेवा करत असाल तर संकल्प सोडूनच ही सेवा करायची आहे। आता ही सेवा तुम्ही सकाळी करू शकतात किंवा दुपारी करू शकतात। तुम्ही तुमच्या सोयीनुसार एक टायमिंग ठरवून घ्या। अगदी छोटे छोटे अध्याय आहेत। यासाठी तुम्हाला गुरुचरित्र हा ग्रंथ घेण्याची गरज नाही। हा 53 अध्यायाचा ग्रंथ आहे। तुम्हाला हा ग्रंथ रोज घेण्याची गरज नाही। पहा, गुरुचरित्रातील हा 14वा अध्याय आहे। हा तुम्हाला कुठेही मिळून जाईल। अगदी 10 ते 15 रुपयांचा हा अध्याय आहे। हे पुस्तक मला 15 रुपयांना मिळालेलं आहे। असं तुम्हाला अध्याय 14वा आणि अध्याय 18वा हे 2 पुस्तक आणायचे आहे। आपल्याला गुरुचरित्राचा ग्रंथ घेऊन बसायचं नाही। त्याचप्रमाणे बघा, हे पारायण करत असताना आपल्याला नॉनव्हेज कडकडीत वर्ज्य करायचं आहे। परांना आपल्याला घ्यायचं नाही। ब्रह्मचर्याचं पालन करणं शक्य झालं तर करा किंवा नाही केलं तरी चालेल। त्यानंतर बाहेरचं अन्न कडकडीत वर्ज्य आहे। तुम्हाला नॉनव्हेज वर्ज्य करावं लागतील। हे छोटे छोटे नियम पाळावे लागतील। ज्यावेळेस तुम्ही वाचनाला बसणार आहात त्यावेळेस तुम्हाला पूजा मांडणी करण्याची गरज नाही। तुमच्या देवघरासमोर बसून आसन घेऊन तुम्हाला एकच आसन घ्यायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या देवघरासमोर दिवा लावायचा, धूप दीप लावायचा आहे। त्यानंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे। बघा, अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे। आपण आवर्जून या 21 दिवसात तुम्हाला 21 दिवसांची ही सेवा करायची आहे। तुम्ही तुमच्या रोजच्या नित्य सेवेत देखील या अध्यायाचं पठण करू शकतात। ज्यावेळेस सकाळी आपली आंघोळ होते, देवपूजा होते, त्यावेळेस तुम्हाला या अध्यायाचं पठण करायचं आहे। परंतु याचे अगणित असे फायदे आहेत। ज्यांना ज्यांना या अध्यायाच्या पठणाचे अनुभव आलेले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुमचे अनुभव शेअर करायचे आहेत। आता या अध्यायाचं उद्यापन असं काही वेगळं नसतं। अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे अध्याय वाचायचे आहे। ही सेवा तुम्हाला करायची आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। धन्यवाद।